बॅटिंग घेतले समोर कोण आहे गौरी फाल्कन संघाने गौरी फाल्कन संघाने एवढे त्यांचे आहेत खेळाडू तेवढ्यांवर फिल्डिंग लावून घेतली लवकर लवकर फिल्डिंग लावायची आपला जो वेळ कमी आहे अजून भरपूर सामने आपल्याला खेळायचे आहेत खाली झाला कुठे कुठे गेला काय खाली कोणते कुठे आजारी आहे नाही तो झोपला होता कुठे आजारी आहे कामाला हा एक खाली आले हा चढा घालूवर चढला रणनीतीवर -18 ही घालूची वीर मराठा खाली होती ती वर चढली आणि ही खाली आली बघ हिटरचा जिंकायच लागेल ही खाली आली तू फाल्कनला आहे तू इथे आहेस ना तुझी हाय बॉल पाहिजे आम्ही कुठे आलो आलो हे बॉल दे इकडे बॉल दे सगवली तुला हा पहिल्या टॉप 2 मध्ये जायचं आपल्याला यानंतर होणारा सामना गौरी फाल्कन वर्सेस गौरी इतर अंपायर म्हणून संकेत मिरवाळ समोर लाड आपली फिल्डिंग लागलेली आहे समोर लाड यांना लवकर मदत द्यायचं राहुल करपुडे अंपायर हे तिकडे पण अंपायर नाही दुसरं कोण अंपायर आपली आहे ते तुमच्यातलं कोण आहे कवीन अंपायरला कवीन अंपायरला कोण आहे कवीन हा फेवर कर थोडंसं अरे अंपायरला कोण आहे अरे अंपायर सोड अंपायर राहते तू फेवर कर आमच्यावर थोडंसं काय करू तुम्ही जिंकले तसे पण ती तुम्ही किती दिला 2 हा तुमच्यावर राहता थोडा फेवर कर हे बसलंच नाही लागेल अरे बस काय चायनीज चायनीज मी काय पोट बसतोय मग कशाने पोट भरणार अरे अंडा पाहिजे दारू पाहिजे अंडा काय ए मत पाहिजे बंडा अंपायर ए बंडा मत पाहिजे वीर मराठा मध्ये एक अंपायर पाठवायचे वीर मराठा संघातून एक अंपायर घ्यायचे हा लवकर या पण त्याच्यानंतर आपली आहे आलो 5 मिनिटं आलो कारण 3च्याच आहे का हो हा हा आपली कधी आता आता इथे झालं तुमचे आपले ए कवीन ही झाल्यावर आहे कवीन या 500 जाऊ दे तोपर्यंत वीर मराठाने आपले एक अंपायर द्यायचे आहे वीर मराठाचे धन्यवाद अंपायर द्यायचे आहे ऐकायला नाही काय वीर मराठाने आपल्याला अंपायर द्यायचे आहे त्याला सांगा तिकडे वीर मराठा संघाचे कर्णधार आपला अंपायर पाठवायचे वीर मराठाचे कर्णधार एक अंपायर पाठवायचे आपल्या टीम मधून त्याला बोल ना त्याला मॅच झाली ना त्याची आता वीर मराठाने कर्णधार अंपायर साहेब ए त्याला बोल त्याला त्याला घे ना त्याला स्वप्नीला बोल सरळ सांग त्यांचा त्यांना असं हे करू म्हणून ए हॅलो अरे याला घे ना हा खेळला घे ना केलं का अंबरी याच्याकडे नाही गेला केलं का अंबरी नाही केलं बघा काल भेटला होता तो बोलली संध्याकाळी मासे पण आपण कुठे गेलो नाही आवाज आहे ना आवाज वीर मराठाने आपला अंपायर पाठवते वीर मराठा संघाने आपला अंपायर पाठवते काल कुठे संध्याकाळ होता मला काल गोंधळ होता वीर मराठा संघाने आपला अंपायर पाठवते नाही तर आपल्याला पुढच्या मॅचसाठी पेनल्टी लागेल आपला अंपायर पाठवते पेनल्टी लागेल कृपया सर्वांनी सहकार्य करायचे आपली मॅच झाली म्हणजे झाली नाही अनिल
चालू असलेला सामना आहे. गवळी फाल्कन वर्सेस गवळी एकाव फलंदाजीसाठी आलेले आहेत मैदानामध्ये. गोलंदाजीसाठी गवळी फाल्कन कडून ते रुपेश दिवेकर, सामनासाठी सुशांत रिकामे. पाहूया पहिला चेंडू, पहिल्या क्षेत्रातील पहिला चेंडू सुशांत रिकामे यांना समजलेला आहे आणि निर्धाव चेंडू. किरण कमबॅक बाहेर केला ना. किरण त्यांचा कमबॅक चांगला झाला. काय त्यांचा दिवस खराब होता. कालचा दिवस त्यांचा खराब होता. पुढील चेंडू रुपेश देवेकर सुशांत रिकामे यांना. पाहूया सुशांत रिकामे पुढच्या चेंडूवर पुन्हा एकदा चुकलेला चेंडू आणि अशा धाव बाद झालेले आहेत ते सुशांत रिकामे. त्यांना लवकरच भूक लागलेली आहे. बहुतेक भाकरी खायला घरी जायचं. नाही हा आऊट नाही दिला पाहिजे आता तो पाठीत गेला असता ना बॉल तसं नाही पाठी थांबायचं धावला का मग जागेवर बॉल धावला का त्यांच्या फिल्डरला लागला असेल तर आऊट घेत त्यांचा दोन्ही बंधू त्यांचे आहेत. ती सोडल्याने धावत होता इकडे यायला फक्त बॅनरला लावला डिक्लेअर आहे आणि नंतर मारला बाहेर गेला तरच डिक्लेअर आहे. मी त्याला डिक्लेअर करेल सुशांतला बोल गेला सोड सर. बॅनरला लागला तरच डिक्लेअर आहे आणि तिथे जर कोणत्या खेळाडूला आणला तर त्याची जबाबदारी संघाने घ्यायची आहे. तिथे जर कोणत्याही खेळाडूला किंवा तिथे बसलेल्या प्रेक्षकांना लागला तर त्याची जबाबदारी संघाने घ्यायची आहे. कृपया अंपायरने आपला निर्णय करायचा. जर बॅनरला लागला असेल तर डिक्लेअर आहे. बाकी जो निर्णय असेल तो रेग्युलर निर्णय राहील. फक्त बॅनरला लागला असेल तर डिक्लेअर आहे. बाकी कोणत्याही खेळाडूला आणला असेल तर तो गृहीत धरला जाणार नाही. कृपया सर्वांनी याची नोंद घ्यायची. त्यांचा आपला निर्णय करायचा आहे. 30 रन कोणातरी पोराला बॉल आणला आणि दिलाय ना आऊट आहे ना डिक्लेअर थोडा डिक्लेअर नाही ना. अरे रन ना आता विकेटचा हा डिक्लेअर नाहीये. कृपया याची नोंद घ्यायची. डिक्लेअर नाहीये. खेळाडू आऊट दिलेले. कृपया तिथून सर्व खेळाडूंनी बाजूला यायचं. तिथे जी मुलं बसल्यात सर्वांनी विनंती आहे त्याला साईडला असा जेणेकरून वाद होणार नाही याची दक्षता सर्व दोन्ही संघांनी घ्यायची आहे. तिथे फक्त बॅनरला लागला तरच डिक्लेअर आहे. जर कोणत्या खेळाडूने आढळला तर तो गृहीत धरला जाणार नाही डिक्लेअर साठी. याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे. याच्यानंतर होणारा सामना आहे छत्रपती वॉरियर्स ज्युएली पॉवर. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी मैदानात हजर राहायचे. पुढे चेंडू रुपेश देवेकर यांचा. निकेश रिकामे, मुकेश रिकामे, शुभम रिकामे तिघांनी सुद्धा हजर राहायचे. नीट टाका चेंडू रुपेश यांचा राकेश रिकामे यांना लेफ्ट साईडला कडेला चेंडू एक धाव पूर्ण केलेला आहे आणि डिक्लेअर एक धाव. कोण काय काढलं सांगतो 3 धावा.
तिकडे येऊन इकडे फोर्सेस मारणार नाही सांग इथं सतुची जाऊन चल उठ चल उठ सतुची गाडी ना खरी पुढील चेंडू रुपेश देवेकर यांचा राकेश निकम यांना आणि पुन्हा एकदा अतिरिक्त अवंतरराव दिलेले होते रुपेश देवेकर आणि धावसंख्या झालेली होती गवली विकास संघाची 5. राकेश रिकाम्याला परत चेंडू 3 धावा घेण्याचा प्रयत्न आणि 3 धाव सुद्धा पूर्ण केली आहे. तेवढ्या 4थी धाव घेतात का नाही 3 धाव समाधान मानावं लागेल ते गवळी विकास संघाचे फलंदाज राकेश रिकाम यांनी धाव संख्या झालेली होती 8 धाव संख्या 8. कृपया स्कोरर लिवालांनी पण दिलं लक्ष द्यायचं कोणती गल्लत होता नाही याची दक्षता आपण सुद्धा घ्यायची कारण एक एक रन प्रत्येक खेळण्यासाठी तेवढंच महत्वाचं असतं कोणतंही रन मिस होणार नाही याची काळजी आपण सुद्धा घ्यायची आहे. आणि आकाश लाल आणि उत्तुंग तोडलेलं खेळू आणि प्रशांत तेवढ्याच उत्कृष्टाची फिल्डिंग केलेली आहे ती प्रशांत मुरगाव खरोखर ते उत्कृष्ट असं खेळ घेतला होता प्रशांत मुरगाव. यानंतर होणारा सामना दुहेरी पॉवर विश्वासाचे छत्रपती वॉरियर्स दोन्ही संघाचे कर्णधार तसेच दोन्ही संघाचे खेळाडू दोघा सर्वांनी मैदानात हजर राहायचं आहे. त्याच्यानंतर होणारा सामना आपल्या लवकरात लवकर सामने थोडे उरकत आहेत कारण आपल्या शेवटची जी फायनल मॅच किंवा सेमीफायनल असेल ती थोडं आपल्या म्हणजे विकेट असतानाच आपल्याला संपवायचे आहेत जेणेकरून आपल्याला स्पर्धेतील ज्या महत्वाचे सामने आहेत ते आपल्याला उजेडामध्ये झाले तर आणखी मजा येईल. अंधार होण्याच्या अगोदर आपण जर मॅच केला होता आपल्या 2 दिवसाची मेहनत आहे तेवढी आपल्याला जरा बरं वाटेल की आणि ज्याला मसल्यात जायचं असेल ते जाऊ शकतात नंतर लवकर मॅच झाला तर फक्त हेल्मेट घालून जा. आणि पुन्हा एकदा राकेश रिकामे आपल्या संघासाठी खरोखर अत्यंत प्रयत्न करत आहोत खोऱ्याने धावा काढत आहोत राकेश रिकामे 1 बॉल 10 आला तर आम्हाला चान्स आहे नाही आम्हाला चान्स आहे पुढे चेंडू आणि पुन्हा एकदा अतिरिक्त धाव दिलेला होते भूतेश्वर दिवेकर आणि धाव संख्या झालेली होती 11. धाव संख्या झाली होती 11. पुन्हा एकदा राकेश रिकामे चेंडू आणि प्रशांत यांनी मगाशी आकाश लाल यांचा उत्कृष्टाचा झेल घेतला होता परंतु आता ते कोंबड्या पकडत होते मला वाटतं कोंबडी त्यांना भेटली नाही डेंगा करणं गेलेला आहे त्यांच्या आणि राकेश रिकामे यांनी खरोखरच रनिंग बिटवीन विकेट आणि 2 धावा घेतलेल्या चोरून धाव संख्या झाली होती 13. आणि पुन्हा एकदा वाईड खरोखर थोडा अतिरिक्त धावा जास्त देण्यात येतो त्या फाल्कन संघाकडून 500 रुपये घेऊन ठेव तू मला 150 पण 150 तू मॅच ही पुढच्या अगोदर घेऊन टाक कारण तुला देणार नाही आणि पुढे सुट्टी घरी जाऊन देतो जाताना 1000 तुझ्याकडे काढून ते वेगळे बाकी पैसे नंतर त्याला दिसतो तुझे आता पहिले 500 दिले होते हा तेच म्हणतोय सुट्टे नाही भेटणार ना याच्यात तू सुट्टे आणले 500 रुपये पडले तर गडबड व्हायची 3 चेंडू 16 धावा सुट्टे दिले असते ना जेवण सुट्टे भेटले असते ना मी नाही सुट्टे आहेत घरी 3 चेंडू मध्ये 8 धावा दिल्या त्या दीपेश दिवेकर यांनी पुढील चेंडू दीपेश दिवेकर यांचा राकेश रिकामे यांना आणि पुन्हा एकदा राकेश रिकामे याने लेग साईडला कडवला चेंडू परंतु रुपेश दिवेकर यांना सापडला नाही
ते सुद्धा पुन्हा पकडतो कोंबडीची आणि 3 धावा घेण्यात यश आलेलं आहे राकेश. खरोखरच खोऱ्याने धावा घेत आहेत ते राकेश रिकामे. छोटे छोटे शॉट करून ते आपल्या संघाला थोडे थोडे रनाने थोडे धावा करत पुढे नेत आहेत. धावसंख्येत बळ पडले 3 आणि धावसंख्या पडले ती गौरव उत्तर संघाचे 19 आणि चेंडू निर्धाव चेंडू परेश खरपुरे यांना काही समजला नाही चेंडू आणि निर्धाव चेंडू आलेला आहे. तो एक उत्कृष्ट चेंडू दीपेश तिवेकर यांच्याकडून आणि पाऊस आणि लेफ्ट साईडला कडवला चेंडू एक धाव पूर्ण केलं. दुसरी धाव सुद्धा परंतु थोडस मिस झालेलं आहे आणि एका धावेच्या जागी 3 धावा घेण्यात यश आलेलं ते गौरव उपासना. उत्कृष्ट असे रनिंग बिटवीन विकेट परेश खरपुरे आणि राकेश रिकामे यांच्यामध्ये 2 षटक पूर्ण झाले आणि 2 षटकांमध्ये धावसंख्या झाली होती 22. 11चा रन रेट निघत आहेत ते गौरव हिटर्स. कारण राखूला खाली टाकला आणि जी ही जिंकली ना मराठा जिंकली राखूच्या नंतर वर गेली आणि या सामन्यातील शेवटचं षटक घेऊन येत आहेत ते अनिल खरपुरे आणि फलंदाज होते परेश खरपुरे आणि राकेश रिकामे. याच्यानंतर होणारा सामना या सामन्यानंतर होणारा सामना आहे छत्रपती जुली पॉवर हिटर्स. दोन्ही संघाने ते उपस्थित राहायचे. दोन्ही संघाचे खेळाडू कर्णधार आपण लेग साईडला कटवलेला जोरदार असा फटका मारलेला होतो परेश खरपुरे यांनी आणि तेवढीच फिल्डिंग केलं होती कविन आहे तो कविन देवेकर देश टिवेकर. नंतर धावा किती घेतल्या एकूण धावा पंच एकूण धावा किती घेतल्या पंच एकूण धावा किती घेतल्या 3 धावा घेतलेल्या तरी धावसंख्या झालेली होती 25. पहिल्याच चेंडू मध्ये 3 धावा घेतल्या होत्या परेश खरपुरे यांनी उत्कृष्ट असं पेळवलं होतं लेफ्ट साईडला आणि तेवढीच उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण केलेलं होतं देवेश तिवेकर. यानंतर होणारा सामना जुली पॉवर हिटर्स छत्रपती वॉरियर्स. दोन्ही संघाने मैदानात उपस्थित राहायचे आहे. दोन्ही संघाचे खेळाडू दोन्ही संघाच्या खेळाडूंनी मैदानात उपस्थित राहायचे. मुकेश रिकामे आमचे खेळाडू ज्येष्ठ खेळाडू थोडे रेस्ट करत आहेत. त्याच्यानंतर मी निकेश रिकामे विघ्नेश चाचे शुभम रिकामे पुढे चेंडू आशिष खरपुरे यांचा आणि आउट झालं. कॅच घेतली बॉल मला वाटतं पंचांना थोडा ऐकायला कमी येतो. कॅच गेली की बॉल झाला नाही. आम्हाला वाटलं त्यांच्या वरती बोलणार आहे इथून दिसत नाही. दोन्ही कमजोर झाले आणि खरपुरे पुढे चेंडू अनुभवी फलंदाज संतोष रिकामे परंतु हानाच्या नादात आउट झालेले आहेत. पॉवर्स गौरी हिटर्स कडून पुन्हा एकदा एक अनुभवी खेळाडू संतोष खरपुरे संतोष रिकामे यांच्या जागी संतोष खरपुरे आणि पुढे चेंडू घेऊन येतात अनिल खरपुरे. नो प्लस एकूण 2 धावा आणि फ्री हिट.
अजूनपर्यंत फ्री हिटला कोणीही चौकार किंवा आतापर्यंत फ्री हिटला कोणीही चौकार किंवा षटकार मारलेला नाही. पाहूया आतापर्यंतचा इतिहास कोण मोडीत काढतो फ्री हिटवर. चालेल ना. आतापर्यंत फ्री हिटला एकही चौकार किंवा एकही षटकार गेलेला नाही. कोणत्याही खेळाडूने मारलेला नाही. हा मला टाइम आणि एक डाव रश्मी आहे ते संतोष खरपुडे आणि धाव संख्या 1 निभाव. धाव संख्या झालेली होती गौरी हिटर्सची 28. 4 चेंडूमध्ये 28 धावा. शेवटचे 2 चेंडू या सामन्यातील शेवटचे 2 चेंडू. पुढील चेंडू परेश आणि उत्कृष्ट ठेवलेला चेंडू आणि 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि तो यशस्वी झालेला आहे गौरी हिटर संघाकडून. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा झाले. 2 धाव संख्येसोबत त्यांची धाव संख्या झाली होती 30. पुन्हा एकदा अतिरिक्त चेंडू अनिल खरपुरे यांच्या अतिरिक्त चेंडू आहे. अतिरिक्त धाव संख्या झालेली होती 31. गवळी हिटर संघाची धाव संख्या झाली होती 31. आणि 34 जर गौरी हिटर यांना हा सामना जर जिंकायचा असेल तर त्याला 34 धावा करायच्या आहेत. आपल्या इथे सुपर ओव्हर नाहीये याची दक्षता घ्यायची. आपल्याला पूर्ण चेस करायचं आहे. जर जिंकायचं असेल तर आपल्या 34 धावा पूर्ण करायच्या आहेत. पाहूया गौरी हिटर संघाकडून डिफेंड केला जातो का स्कोर. गौरी हिटर्स कडे अनुभवी गोलंदाज आहेत. चांगले गोलंदाज आहेत. आकाश लाड राकेश सांगितलं स्कोर 34. मॅच संपल्यावर सांगण्यात विन झाल्यावर 34 मारायचे आहेत. सुरेश रिकामे यांनी निकेश रिकामे आणि शुभम रिकामे यांना बोलवायचं. याच्यानंतर होणारा सामना आपला आहे त्यामुळे म्हणजे आपले खेळाडू त्यांना घेऊन यायचे. गणेश चाचे विघ्नेश चाचे मुकेश रिकामे आणि शुभम रिकामे यांनी मैदानात आढळायचं. तसेच छत्रपती ओव्हरचे सर्व खेळाडू किंवा कर्णधार छत्रपती ओव्हरचे सर्व खेळाडू कर्णधारांना आपण सर्व खेळाडूंना बोलायचे. प्रवीण मिरवल आता भाकरी खाऊन आलेले आहेत छत्रपती ओव्हरचे. पाहूया सुट्टीसोबत सुटलेले सुट्टीसोबत भाकरी खाऊन आलेले आहेत. आणि आता आपल्या संघाला विजय मिळवण्यासाठी आलेले आहेत ते विजय मिळवून देण्यासाठी आलेले आहेत ते करण मेघवाल यांच्या इथे करण मेघवाल यांनी आपला मोठा मन करून सर्वांना थंडीची व्यवस्था केलेली आहे. करण मेघवाल यांनी मोठा मन करून थंडीची व्यवस्था केली. फक्त मंचावर बसणारा प्रेक्षकांनाच मिळणार आहे. बाकीचे कोणी येऊ नका. आवाज खाली जातोय. गावाकडे इकडे आवाज नाही माझ्या इथे काल जात होता बाबू. थोडं लक्ष द्या. आता होप सगळे तुमच्यावरच आहे. यानंतरचा सामना याच्यानंतर जो सामना होणार आहे गौरी छत्रपती पॉवर हिटर आणि आता आलेला आहे शशिकांत पहिला षटक घेऊन आणि लेग साईडला उत्कृष्ट चेंडू आणि खेळ सुटलेला बहुतेक इथून दिसत नाही. कृपया चौकात पहिला फुटबॉल चेंडू आणि चौकात पंजाब डिलिव्हरी रिगल बॉल होती. बॉल आहे ना.
रुपेश दुबेकर खरोखरच गवळी फायटन संघाच्या जेवढा प्रशंसा केली आहे तेवढी कमीच आहे, कारण त्यांनी चांगलं असं कमबॅक केलेलं आहे. पहिल्या 2 मॅच हरवून सुद्धा त्यांनी पुढील 2 मॅच जिंकल्या आहेत, सलग 2 मॅच जिंकल्या आहेत आणि हा पुन्हा एकदा लेग साईडला परत चेंडू आणि उत्कृष्ट अशी फिल्डिंग केली आहे. खूप आहे तिथे खेळाडू कोण आहे त्याचं नाव कळवायचं आहे, परंतु थोडा वेळ चुकीचा झालेला आहे. राकेश रिकामे याने उत्कृष्ट खरोखरच उत्कृष्ट असं फिल्डिंग केली होती, परंतु ट्रेड आला म्हणून 2 धावा घेण्यात यश आलेला होते. किती घेतली धावा? 2 धावा घेण्यात यश आलेले होते. गवळी फायटन संघाला धावसंख्या झाली होती 6. एक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही आपली स्पर्धा होत आहे आणि सर्व खेळाडूंनी त्यात याने आपल्याला सर्वांनी सहकार्य केलं. अजून काही सामने बाकी आहेत तर आपण आशा करतो वाईट चेंडू आणि एक अतिरिक्त धाव अजून जवळजवळ आपले सर्वच सामने एक खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पूर्ण झालेत. आपल्या त्याच्यानंतर फक्त 2 सामने आहेत, त्याच्यानंतर क्वालिफायचे सामने होणार आहेत. सर्व खेळाडूंना एकच विनंती असेल की जसे आपण इतर सामने आतापर्यंत जसे खेळीमेळीच्या वातावरणात खेळलात तसे पुढील सामने सुद्धा आपण खेळू शकतो. अथर्व गायकर कुठे असेल त्याने मैदान खेळायचं आपली मॅच चालू होत आहे आणि मुकेश रिकामे मंदिर में हुकुने टक्कर तो घाटे नावाला याच्यानंतरचा सामना जो आहे गेली पॉवरटस छत्रपती वॉरियर्स वाईड दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस करून घ्यायचे. छत्रपती वॉरियर्सचे कर्णधार जितू रिकामे टॉस साठी यायचे. पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव. संतोष रिकामे फिल्डिंग चांगली आहे, त्यांनी इकडे यावा खेळायला. तुम्हाला बाउंड्री ठेवले तुम्हाला बाउंड्रीवर जितू रिकामे कर्णधार छत्रपती वॉरियर्सचे कर्णधार संपत मॅच लेफ्ट साईडला रुपेश दिवेकर आणि तोडला चेंडू आणि तिकडे फिल्डर आहेत तो राकेश रिकामे. 2 धावा गेलेल्या आहेत, 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि 4थी धाव घेण्याचा प्रयत्न दोन्ही बंधू प्रितेश काय नाव होता दीपेश आणि रुपेश दोन्ही बंधू करत आहेत. आपल्या संघाला विजय मिळवण्यासाठी अप्रतिम प्रयत्न करत आहेत. पहिला शतक खूप महागडा शतकाचा भेटेल 13 धावा आपल्याला गवळी होताच यांना जर हा सामना जिंकायचा असेल तर 34 धावा आपल्याला डिपेंड करायच्या आहेत आणि जर 33 धावा आपल्याला डिपेंड करायच्या आहेत आणि जर गवळी किंग गवळी फाल्कनला जर सामना जिंकायचा असेल तर 34 धावा डिक्लेअर एकूण 2 खूप महागडं शतक. पाच चेंडू मध्ये 15 धावा खूप महागडं शतक, कारण त्यांच्याकडे नॉन स्ट्राईकला बॉल आणला होता आणि 1 धाव घेण्यात यश आलेलं होते गौरव फाल्कन संघाला. जर गौरव विट्यातला हा सामना जिंकायचा असेल तर आपल्याला तेवढीच उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि तेवढंच आपल्याला उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करावं लागेल. उत्कृष्ट असं आणि शेवटच्या चेंडूवर शशिकांत कटपुरे यांनी रुपेश दिवेकर यांचा विकेट घेतलेला आहे आणि धावसंख्या झाली होती 16. टॉस करून घ्यायचं आहे. शुभम टॉस साठी व्हायचं. जितू रिकामे यांचं आगमन झालं आहे तर मी सुरज रिकामे
शुभम रिकामे यांना विनंती करतो. मी विलेज साठी विनंती करतो या सामन्यासाठी त्यांना आपण टी शर्ट घालून बॉडी दाखवू नका बरा. ठीक आहे. पुढील शतक घेऊन आले होते राकेश रिकामे. उत्कृष्टाची खरं तर फलंदाजी केली होती ती राकेश रिकामे यांनी खोऱ्याने धावा आपल्या संघासाठी उभ्या केल्या. आता त्यांच्या जबाबदारी होती गोलंदाजीची. आपल्या गोलंदाजीकडे 12 बॉल मध्ये 12 चेंडूमध्ये 18 धावा करायच्या होत्या. गौरी पालकणारा त्यांच्याकरता हा उत्कृष्ट चेंडू आणि डिक्लार एक धाव समाधान म्हणावं लागेल ती गौरी पालकन संघाला. त्याच्यानंतर सामना जुली पॉवर हिटर्स आणि छत्रपती वॉरियर्स. एक अटीतटीचा सामना पुढे होणारा सामना सामना असेल कारण याच्यानंतर जो जिंकणार तर या स्पर्धेतील पुढील वाटचाल करण्यात येईल. जो संघ जिंकेल त्याची पुढील वाटचाल या सामन्यानंतर. आणि टॉप सेट आहे विलेज चाचे आणि टॉप उडवलेला आहे. पाहूया वाईड जुरी पॉवर हिटर्सने टॉस केलेला आहे. टॉस जिंकलेला आहे. शुभम हे शुभम मी तिकडे आम्हाला राकेश आणि पुन्हा एकदा अतिरिक्त दिलेले आहे. कृपया तिथे जर बॉल आला गेला तर याची जबाबदारी कोणी घेणार नाही. याची दक्षता कर्णधाराने घ्यायची आहे. कोणता विवाद नाही. वाईड आणि तुम्हाला मॅच झाली का जिंकलं का आम्ही सांगू इकडून 20 धाव टक्के झालेले आहेत. तुम्ही जरा मदत घ्या. आणि गौरी इतर संघाला जर विजयी घ्यायचा असेल जर आपला सामना जिंकायचा असेल तर आपल्याला 34 रन डिफेंड करायचे 33 रन डिफेंड करायचे. त्यासाठी आपल्याला उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा उत्कृष्ट तोडलेला चेंडू आणि चेंडू सरळ बॅटवर आला होता आणि तेवढाच सरळ तो सीमारेखा पलीकडे गेला. काल 3 हारले आज 3 जिंकले. नाही आता आहे आता आहे. तीन धावा घेतलेल्या आहेत. 2 धावा घेतलेल्या आहेत. धावसंख्या झालेली पुन्हा एकदा तोच धाव घेण्याचा प्रयत्न आणि 3 धावा घेतलेल्या आहेत आणि धावसंख्या झाली होती 30. जिंकण्यासाठी फक्त गौरी सारकनला 3 धावा 4 धावा
धावांसाठी, फक्त 4 धावा. खरोखरच गवळी फाल्कन संघाचं अभिनंदन करावं लागेल की त्यांनी जे आजच्या दिवसामध्ये कमबॅक केलेलं आहे, नव संजीवनी आपल्या संघाला दिलेली आहे ती गवळी फाल्कन संघाने. कारण काल ते दोन्ही सामने खेळले होते आणि दोन्ही सामन्यांमध्ये त्यांना हार पत्करावी लागली होती, परंतु आज ज्या प्रकारे त्यांनी कमबॅक केलं आहे, खरोखरच गवळी फाल्कन संघाचं अभिनंदन करावं लागेल. आलं की मला पाणी कोण झालं. 7 चेंडूमध्ये 3 धावा, एक अनुभवी गोलंदाज आकाश लाड. आतापर्यंत ते या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच मला वाटते गोलंदाजीसाठी होता ते आकाश लाड. खरोखरच एक आम्ही सुद्धा अनपेक्षित निर्णयाकडे पाहत आहोत की आकाश लाड एवढे उत्कृष्ट गोलंदाज असून सुद्धा या स्पर्धेमध्ये एकदा सुद्धा त्यांनी चेंडू हातामध्ये घेतला नाही आणि 3 रन डिपेंड करतात का पाहूया. पहिल्याच चेंडू मध्ये त्यांनी तोडलेला चेंडू आणि पाहूया 2 धावा अडवले आणि अशा प्रकारे गवळी फाल्कन संघ विजय झालेला आहे. गवळी फाल्कन संघ विजय झालेला आहे आणि गवळी हेटा संघ पण पॉईंट त्यांचे 6 झाले. पाणी आहे हे राखू फर्स्ट नंबर गेला काल नाचला होता. पहिली टाकून घ्यायचीस ना. सगळे बोलायला नशिकांत काय म्हणून कॅप्टन ना.